जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे द नॉलेज ऑफ स्टॉक मराठी या चॅनलवरती. तर आपण आजचा ॲनालिसिस व्हिडिओ आणि उद्यासाठी ट्रेड प्लॅन करूया. पहिल्यांदा आपण बघूया निफ्टी 50मध्ये आपल्याला काय दिसतंय की कॅन्डल जी दिसते डे कॅन्डल. फर्स्ट ऑफ ऑल डे कॅन्डल बघूया कोणती क्लोजिंग भेटल्या. डे कॅन्डल मध्ये आपल्याला ग्रॅव्हिस्टन डोजीची क्लोजिंग भेटलेली दिसते. हे ग्रॅव्हिस्टन डोजी बनवलेला दिसतो. ग्रॅव्हिस्टन डोजी कधी बनतो? ज्यावेळेस मार्केट रिव्हर्स होणार असतं किंवा खालच्या साईडला जाणार होतं, खालच्या साईडला पडणार असतं, त्यावेळेस ग्रॅव्हिस्टन डोजी बनतो. मग आपण आता ट्रेड प्लॅन कसा करूया, उद्यासाठी ट्रेड प्लॅन कसा असणार आहे तो 50 मिनिटमध्ये बघूया स्पीडमध्ये. तर मित्रांनो बघा, आपण जो 5 MA ट्रेड करतो तो सपोर्ट आणि रेजिस्टन्सपाशी ट्रेड करतो. मग आत्ता आपण 50 मिनिटमध्ये काय बघणार आहे पहिल्यांदा की सपोर्ट अँड रेजिस्टन्स, न्यूली सपोर्ट अँड रेजिस्टन्स. मग सपोर्ट कुठं दिसतोय? हा लेवल एक सपोर्टची दिसते आणि रेजिस्टन्सची लेवल कोणती दिसते? ही लेवल, ही लेवल, ठीक आहे. आणि सपोर्टची ही आणि हा एरिया जो असेल, हा एरिया सपोर्टचा असेल आणि हा एरिया रेजिस्टन्स असेल. मग आपण ट्रेड प्लॅन काय करणार आहे? जर मार्केट ओपन होऊन फर्स्ट ऑफ ऑल खाली आलं तर ह्या सपोर्टपाशी आपण 5 MA ट्रेड करणार आहे कॉलसाठी. आणि जर मार्केट ओपन होऊन वरती गेलं फर्स्ट, तर ह्या एरियात आपण ट्रेड करणार आहे पुटसाठी. हा सिम्पल प्लॅन, एकदम सिम्पल प्लॅन असणार आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, मार्केटमधली सपोर्ट आणि रेजिस्टन्स हुडकायचं आहे आणि त्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सपाशी आपण 5 MA ट्रेड करणार आहे. जर सपोर्टपाशी बनला तर कॉल साईडला आणि रेजिस्टन्स बनला तर पुट साईडला आपण 5 MA ट्रेड करणार आहे. एवढं सिम्पल प्लॅन असणार आहे. तर आपण आता ही झाली बँक निफ्टीची. आणि ह्याचं टार्गेट जे असणार आहे ते 1:4चं उद्यासाठी ठेवू शकतो. कारण सांगतो त्याचं पाठीमागचं रिझन की आज जे मार्केट आहे ते जास्त मुवमेंट दिलेलं नाही, बऱ्यापैकी साईडवेज होतं आणि आज जे 5 MA भेटले त्याच्यात 1:2च्या वरती प्रॉफिट भेटलेलं नाही. मग उद्या चान्सेस जास्त वाढतात की उद्या 1:3, 4, 5 देऊ शकतं. आणि लास्ट फ्रायडेचं जे मार्केट होतं त्याच्यात पण साईडवेज मार्केट गेलं होतं आणि फॉलाटाईल पण मार्केट होतं, त्यामुळं त्याच्यात पण जास्त प्रॉफिट भेटला नाही. मग फॉलाटाईल मार्केट संपलं, साईडवेज मार्केट संपलं, आत्ता एक ट्रेंडिंग मार्केट भेटणार आहे. मग आपण प्लॅन काय करायचा आहे की ह्याच लेवलला आपल्याला 5 MA भेटल्या तर ट्रेंडिंग मार्केटसाठी प्लॅन करणार आहे कॉल साईडचा 1:4 ते 5साठी आपण ट्रेड प्लॅन करणार आहे, ठीक आहे. आणि जर ह्या एरियात बसलं तर पुट्ससाठी आपण 5 MA ट्रेड करणार आहे आणि ती पण 1:4 ते 5साठी, ठीक आहे. आता आपण सेन्सेक्समध्ये बघूया. सेन्सेक्समध्ये पण सिमिलरच राहतं, जास्त काही चेंजेस नाहीत. हा एरिया जो असेल तो रेजिस्टन्सचा एरिया असेल आणि हा एरिया सपोर्टचा एरिया असेल. तर मग आपला प्लॅन काय असेल? सिम्पल प्लॅन असेल. मार्केट ओपन झालं, फर्स्ट वरती गेलं तर ह्या एरियात आपण 5 MA हुडकणार आहे कशासाठी? पुटसाठी. आणि ह्या एरियात आपण जर समजा मार्केट ओपन झालं, फ्लॅट ओपन हो किंवा गॅपअप ओपन हो आणि खाली आलं तर ह्या एरियात आपल्याला 5 MA भेटला तर आपण कशासाठी? कॉलसाठी ट्रेड करणार आहे. आणि उद्यासाठी निफ्टी 50, बँक निफ्टी किंवा सेन्सेक्स आपण उद्या ट्रेंडिंग मार्केटसाठी प्लॅन करणार आहे. कारण 2 दिवस झालं साईडवेज मार्केट गेलेलं आहे. एक ट्रेंड येऊ शकतो, एक ट्रेंडिंग मार्केट 200 ते 300 पॉईंटची कॅन्डल कोणत्याही एका साईडला बनवू शकतं. मग त्याच्यासाठी आपण प्लॅन करणार आहे. एक एसेल गेला तर चालेल, पण थोडा एसेल मोठा ठेवून आपण 1:4, 5साठी ट्रेड प्लॅन करणार आहे. तर हा झाला सेन्सेक्सचा ट्रेड प्लॅन आणि निफ्टी 50चा पण ट्रेड प्लॅन बघितला आहे आपण. हा व्हिडिओ इथेच थांबूया. आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, याच्यामधून काही इन्फॉर्मेटिव्ह माहिती भेटली तर तुम्ही तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा आणि त्यांनाही हा चॅनल सबस्क्राईब करायसाठी सांगा. धन्यवाद मित्रांनो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.